अक्कलकोट तहसील में अचानक हुई तेज बारिश ने पशुपालकों की जिंदगी को कठिन बना दिया है। सांगवी गांव के किसानों की करीब 7 से 8 बकरियां और बकरे नाले के उफनते पानी में बह गए। कई किसानों ने अपने जानवरों को बचाने के लिए हिम्मत और मेहनत से प्रयास किया, लेकिन तेज बहाव के आगे उनकी कोशिशें असफल रही। खासकर एक किसान की वो दर्दनाक कोशिश जिसने बहते हुए बकरे को बचाने की हर संभव कोशिश की, लेकिन वो बकरा तेज पानी की लहरों के बीच बह गया और उसकी जान चली गई। इस घटना ने न सिर्फ पशुपालकों को आर्थिक रूप से प्रभावित किया है, बल्कि उनके दिलों को भी गहरा आघात पहुंचाया है। ये पशुपालक अपनी रोजी रोटी के लिए अपने जानवरों पर निर्भर है और इस नुकसान से उनकी मुश्किलें और बढ़ गई हैं। अब ग्रामीण इलाके के पशुपालक प्रशासन से तत्काल नुकसान की भरपाई और भविष्य में ऐसे हादसों से बचाव के लिए बेहतर प्रबंध की मांग कर रहे हैं। ग्रामीणों का कहना है कि प्रशासन को इस और तुरंत ध्यान देना चाहिए ताकि उन्हें न्याय मिले और वे फिर से अपने जीवन को सहारा दे सके। का तर साहेब, एक 7-8 शेळ्या असले हळदाला आलेले आपले 7-8 शेळ्या पाण्यात वाहून गेलेत आणि तिच्या संग 2-4 पिल्ले पण होते, ते पण आपलं हाताला लागले नाहीत। कसं बसा हमीत आपलं जीव वाचून पाण्याच्या ह्याच्यामुळं हमीत आपलं जीव वाचून काढला आलेला आहे। त्यामुळं आपलं शेतीचं फार प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे। कांदे वगैरे आपलं जनावर पण कुणाकुणाचे शेतकऱ्याचे म्हशा गाया पण बैल गेलेले आहेत, कुणाचे शेळ्या पण गेलेल्या आहेत, कुणाचे आता पाण्यात मोठ्या प्रमाणात गेल्यामुळं आता कोणतं म्हणून दाखवायचं साहेब, ते हाताला एक घावलेलं आहे। त्यामुळं आता आपल्याला हे एक तुमच्या पुढं दिसत आहे। असं शेतकऱ्याला कालच्यापासून कुणाला जेवण पण भेटलेलं नाही, अशा अवस्थेत त्या रोडवर पण पाणी होतं, जनावरला पाणी चाऱ्याचं पण अवघड झालेलं आहे आणि इकडं तिकडं जायचं पण व्यवस्था नव्हती। रस्त्यावरनं पाणी खूप जात होतं आणि आपल्याला कालच्यापासून खूप त्रास झालेला आहे साहेब। आम्हाला शेतकऱ्याला खूप कालच्यापासून कष्ट काढावं लागलं। आमचे जनावर तर गेलेच गेले, पण आमचं जीव वाचलं हेच आजची त्यामुळं आपलं हे झालेलं आहे। संकटातनं कसं तर आपलं जीव वाचवलेला आहे आम्ही। जनावर तर गेले, समजा सडी सामान आपलं समजा जे शेतीला वापराचे अवजारे होते समजत गेलेले आहेत, ते का आपण हाताला लागलेलं नाही। रानं पण माती ओढून गेलेलं आहे रानातली। मग साहेब आता तिच्याशिवाय आपलं शेतीशिवाय आपलं शासनाला काय मागणी मागा? शासनाला एवढंच मागणी आहे की आपलं जे नुकसान झालेलं आहे त्याचं का तर आपलं शेतकरीला का तर मदत करावी असं मागणी आम्ही करत आहोत। बघा आता शासनाने आपलं कळकळीनं का तर आपलं जे नुकसान